नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. अतिशय झणझणीत, सुगंधी आणि झटपटीत बनणारी रेसिपी जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही टिप्सही सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला एक मोठ्या साईजचा कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ. कांद्याला रंग येईपर्यंत आपण पुढची तयारी करू. मी ह्या ठिकाणी 4 उकडलेले अंडे घेतले आहेत. ह्या उकडलेल्या अंड्यांची टरफले काढून त्यांना मीठ, चिमूटभर हळद व चिमूटभर मिरची पावडर लावून घेतली आहे. अंड्यांना आता सुरीच्या साहाय्याने 1-2 कट्स देऊ. ह्यामुळे मसाले आतपर्यंत पोचतील व अंड्यांना चवही छान येईल. अंडा बिर्याणीसाठी मी ह्या ठिकाणी पाव किलो बासमती तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तो 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचा आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे. हा कांदा आता आपण काढून घेऊया. आता ह्यामध्ये हळद, मीठ, मिरची लावलेले अंडी परतून घेऊया. अंडी व्यवस्थित परतून झालेली आहे. आता यांना एका डिशमध्ये काढून घेऊ. आता कुकरमध्ये जिरे व खडे मसाले टाकून व्यवस्थित परतून घेऊ. ह्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा परतून घेऊ. कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. ह्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर ह्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घेऊ. आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. मी हळद, धने पावडर,
गरम मसाला, लाल तिखट, बिर्याणी मसाला घेतला आहे. मी सुहाना बिर्याणी मसाला घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले वापरू शकता. मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ टाकून घेऊन व्यवस्थित परतून घेऊ. ह्यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकून व्यवस्थित मंद आचेवर परतून घेऊ. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही आता आपल्या मसाल्यांना तेल सुटले आहेत. यामध्ये आता पाणी टाकून घेऊ. मी 1 वाटी म्हणजेच पाव किलो तांदूळ घेतले होते, त्यामुळे मी त्या तांदळाच्या दुप्पट पाणी घेतले आहे. यामध्ये आता भिजवलेला तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ थोडासा टाकायचा आहे. आता ह्यामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या व तळलेला कांदा टाकून घेऊ. आता ह्यामध्ये आपण उकडलेली अंडी व उरलेला तांदूळ टाकून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तळलेला कांदा टाकून घेऊ. थोडेसे साजूक तूप टाकून घेऊ. हे सर्व हलक्या हाताने मिक्स करायचे आहे. व्यवस्थित उकळलेली आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ. कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. कुकर थंड झाला आहे. पाहू शकता आपली गरमागरम बिर्याणी तयार झाली आहे. बघा किती सुंदर रंग आलेला आहे व सुगंधही अगदी छान येत आहे. तांदूळही अगदी मोकळा झालेला आहे. पाहू शकता ही रेसिपी अगदी झटपटीत आणि घरगुती साहित्यामध्ये होते. ही बिर्याणी चविष्ट आणि परफेक्ट होण्यासाठी तुम्ही मी सांगितलेले टिप्स फॉलो करा. बिर्याणी बनवण्यासाठी नेहमी चांगल्या बासमती तांदळाचा वापर करा. तो 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवा. भात पूर्ण शिजवू नका, फक्त 70 ते 80% शिजवा. अंड्यांना हलके कट द्या आणि मसाल्यात 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. त्यामुळे मसाल्याची चव आतपर्यंत मुरते. कांदा सोनेरी रंगाचा तळा. यामुळे बिर्याणीला सुंदर रंग आणि गोडसर चव मिळते. शेवटी थोडे तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्याने सुगंध आणि चव दोन्हीही वाढतात. शक्य असल्यास बिर्याणी 10 मिनिटे झाकण न उघडता तसेच ठेवून मग सर्व्ह करा. त्यामुळे फ्लेवर छान एकजीव होतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.